नमस्कार, मी डॉक्टर शिवारी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून महाराष्ट्रातील मेडिकल, इंजिनिअरिंग, फार्मसी आणि नर्सिंग या चारही वेगवेगळ्या जे काय कोर्सेस आहेत आणि त्या म्हणजे फील्ड आहेत, त्यातले जे काय कोर्सेस आहेत तर ते सगळे प्रवेश प्रक्रिया करण्याचं काम आपण गेल्या 6 वर्षापासून करतो. आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांचे आपण ॲडमिशन्स मेडिकल, इंजिनिअरिंग, फार्मसीला केलेले आहेत. याही वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भामध्ये आपल्यापैकी कुणालाही काउन्सिलिंग जॉईन करायचे असल्यास या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपले नंबर दिलेले असतील. आपण त्यावर नक्की कॉन्टॅक्ट करू शकता किंवा प्रत्यक्ष ऑफिसला येऊन आपण व्हिजिटसुद्धा करू शकता. आज आपण म्हणजे आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून विद्यार्थी व पालकांना योग्य माहिती पोहोचवावी, कुठलेही त्यांचे प्रश्न असतील तर त्याचं उत्तर त्यांना मिळावं म्हणून आपण नेहमी वेगवेगळे व्हिडिओ पोस्ट करत असतो. जे शासनाच्या वतीनं नोटीस येतात त्याही पोस्ट केलेले असतात. पण आपली जी एक महत्त्वाची सिरीज आहे विद्यार्थी व पालकांच्या मनामधील प्रश्नांचे निरसन, तर ती सिरीज आपण ऑलरेडी सुरू केली आहे. त्या सिरीजमध्ये 2 व्हिडिओ आपण ऑलरेडी पोस्ट केले आहेत. त्याला खूप चांगला उत्तम प्रतिसाद पालकांचा मिळालेला आहे. तर त्याच सिरीजमधला व्हिडिओ क्रमांक 3 आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आता आपल्या सगळ्यांसाठी शेअर करतोय. आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण एकूण 5 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला देणार आहोत. जे प्रश्न आपल्याला यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये होते किंवा व्हॉट्सअपला आलेले होते ते 5 प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर करतोय. कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कदाचित हे प्रश्न आपल्याही मनात असू शकतील, पण याचं योग्य उत्तर काय आहे हे कदाचित आपल्याला माहिती नसेल. तर व्हिडिओ जर आपण पाहिला तर आपल्याला हे सगळे उत्तरं मिळतील. तर चला पहिला प्रश्न आपण घेऊया. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना SCBCचं आरक्षण होतं पूर्वी, म्हणजे मागच्या 2 वर्षापूर्वी. तेव्हा जेव्हा आरक्षण जाहीर झालेलं तेव्हा SCBCच्या माध्यमातून ॲडमिशनसुद्धा झालेले आहेत. म्हणजे 2 वर्षापूर्वी म्हणण्यापेक्षा हे जे 2.5 वर्षाचं जे सरकार होतं त्याच्यापूर्वी जे BJP गव्हर्नमेंट होतं त्या दरम्यान ते मिळालेलं आरक्षण होतं. म्हणजे आपण म्हणूया 2021च्या प्रवेश प्रक्रियेच्या दरम्यान 2021. तर प्रश्न असा आहे आपल्याला, ड्रॉपवाल्याचं SCBC सर्टिफिकेट व्हॅलिड होईल का? आता होऊ शकतं हा विद्यार्थ्यांनी मध्यंतरीच्या काळामध्ये ड्रॉप घेतला असेल आणि त्यावेळेस त्यांनी SCBC सर्टिफिकेट काढलेलं असेल, तर ते आता व्हॅलिड होईल का? जर सेम क्रायटेरिया लागू झालेला आहे आणि सेम आरक्षण लागू झालेलं आहे आणि शासनाकडनं सुद्धा आरक्षण जाहीर झालेल्या मुलांना जर SCBCचं सर्टिफिकेट मिळणार असेल तर हे सर्टिफिकेटसुद्धा व्हॅलिड होईल. कारण काय की SCBCच्या ऐवजी जर दुसरं काहीतरी नाव देऊन परत वेगळं काहीतरी सर्टिफिकेट जर इश्यू करायची गाईडलाईन आली तर मग मात्र हे सर्टिफिकेट ग्राह्य धरलं जाणार नाही. अर्थात ह्या सगळ्या संदर्भामध्ये जेव्हा आपलं नीटचा रिझल्ट येईल आणि महाराष्ट्राची प्रवेश प्रक्रिया सुरू होईल त्याच्या अगोदर या बाबतीत क्लिअरिटी येईल असं आपण आधी पण सांगितलं आणि आत्ताही ते सांगूया. तुर्तास आपल्याकडे जर सर्टिफिकेट असेल काढून ठेवलेलं पूर्वी जेव्हा आरक्षण लागू झालं होतं तेव्हा, तर ते सांभाळून ठेवा. भविष्यात जर याची गरज पडली तर आपल्याला ते उपलब्ध करता येऊ शकतं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 हा प्रश्न आहे, डीमचा BAMSचा कट ऑफ काय असेल या संदर्भाने. तर अर्थात हा विद्यार्थी असा असेल की ज्याला BAMSला ॲडमिशन घ्यायचं आणि महाराष्ट्रात डीम युनिव्हर्सिटीला घ्यायचं आहे, परंतु तुर्तास अशी कमेंट करणं थोडंसं धोक्याचं होऊ शकतं. कारण यावर्षी महाराष्ट्रासह पूर्ण भारतातून जे काय ॲप्लिकेशन्स आहेत ते जवळजवळ एक्झॅक्ट आकडेवारी नाही आहे. सुरुवातीला 25 लाखाचा आकडा आला होता, नंतर 23.5 लाखाचा काहीतरी आकडा आलेला आहे. मोठामोठी असं गृहीत धरूया आपण 25 लाख मुलांचे अर्ज दाखल झालेले आहेत. 1 लाख मुलं परीक्षेला ॲब्सेंट राहतील, तर 24 लाख मुलं परीक्षा देतील. तर लास्ट इयरपेक्षा जवळजवळ 4-4.5 लाख मुलं जास्तीची परीक्षा देत आहेत. त्यात महाराष्ट्राचे किती वाढलेत हे आपल्याला माहीत नाही आहे. आणि दरवर्षी पेपर पॅटर्नमध्ये काहीतरी बदल असतो. म्हणजे नंबर ऑफ क्वेश्चन्स आणि त्याचं मार्किंग सेम राहतं, परंतु कधी कधी पेपर फार लेंदी असतो, कधी कधी पेपर फार टफ असतो. त्यामुळं मिळणारे मार्क त्याच्यामध्ये बरंचसं व्हेरिएशन बऱ्याचदा येतं. कधी कधी पेपर सोपा आहे पण खूप लेंदी आहे, मुलं पूर्ण पेपरच अटेम्प्ट करू शकत नाही, त्यामुळे पण त्यांचा स्कोअर कमी होतो. तुर्तास सांगायचं असं आहे की अगदीच किती मार्काला डीम युनिव्हर्सिटीमध्ये BAMSला ॲडमिशन मिळेल हे आज जरी सांगता येत नसलं तर लास्ट इयरचं जर आपण ट्रॅक पाहिला तर साधारण 300च्या आसपास स्कोअर असेल, 300 अबोव्ह असेल तर महाराष्ट्रामध्ये डीम युनिव्हर्सिटीला विद्यार्थ्याला ॲडमिशन मिळू शकतं. अर्थात त्या डीम युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये कुठल्याही प्रकारचे कॅटेगरी बेनिफिट नसतात, फीसमध्ये सवलत नसते. आपली त्या कॉलेजची फीस भरायची तयारी जर असेल तर मग मात्र आपलं ॲडमिशनचा मार्ग मोकळा होऊ शकतो.
परंतु आपला प्रयत्न हा असू द्या की किमान 300+ स्कोर आपल्याला कसा मिळवता येईल. ठीक आहे, हे झालं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे. हा प्रश्न फारच इंटरेस्टिंग आहे. बायोमध्ये 340 ते 350, फिजिक्समध्ये 0 आणि केमिस्ट्रीमध्ये 0 असे मार्क्स मिळाले तर MBBSला प्रवेश मिळेल का? तर प्रवेश मिळेल, पण जे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे कॉलेजेस आहेत किंवा महाराष्ट्रामधले सेमी गव्हर्नमेंटचे कॉलेजेस आहेत अशा ठिकाणी मिळणार नाही. तर कुठे मिळेल? तर डीम युनिव्हर्सिटीला मिळेल. अदर स्टेटमध्ये आपल्याला UPमध्ये जाता येईल, MP मध्ये जाता येईल किंवा तमिळनाडूमध्ये जाता येईल. अर्थात हे सगळे खर्चाचे विषय आहेत. इथं तुम्हाला फीस भरावी लागेल आणि जर मग आपल्याला 350 मिळाले तरी पण MBBS करायचं आहे तर मग मात्र तुमचं ॲडमिशन आपल्याला करता येऊ शकतं. परंतु त्यासाठी आपली आर्थिक परिस्थिती असावी. साधारण UPमध्ये करायचं तर किमान 11 ते 12 लाख रुपये प्रतिवर्ष फीस भरायची तयारी असावी. अशी जर आपली तयारी असेल, जर आपल्याला 350 मार्क येत आहेत, 340 मार्क्स येत आहेत, तरीही आपलं ॲडमिशन होऊ शकतं. ठीक आहे, बायोला मार्क्स चांगले पडले आणि फिजिक्स केमिस्ट्रीला 0 मार्क पडले म्हणून MBBSला ॲडमिशन घेता येणार नाही का? असं आहे का? असं अजिबात नाही. तुमचा तो फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी मिळून पेपर आहे. तुम्हाला एकाही विषयात 340 पडले आणि तुम्हाला डीम युनिव्हर्सिटीची फीस भरायची तयारी आहे तर ॲडमिशन मिळतं. त्यामुळे काळजी करायचं काही कारण नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न. हा प्रश्न पण आपला एक व्हिडिओ आपण पोस्ट केलेला होता त्या संदर्भाने आलेला आहे. आयसरला प्रत्येक वर्षी किती फीस असते? तर एक जेन्युइन प्रश्न आहे जरा, कारण आपण रिसेंटली आयसरच्या बाबतीतला एक व्हिडिओ पोस्ट केला होता. तर आयसरचे जे काही एकूण 7 इन्स्टिट्यूट आहेत तर त्या प्रत्येक इन्स्टिट्यूटमध्ये फीसमध्ये थोडं कमी अधिक व्हेरिएशन येऊ शकतं. जर आपण आता माझ्यासमोर मी एक फी स्ट्रक्चर ओपन केलेलं आहे आयसर मोहालीचं. तर इथलं जे फी स्ट्रक्चर आहे एकूण 10 सेमिस्टर आहेत. BSMS जो कोर्स आहे त्याच्यात सेमिस्टर वाईज फर्स्ट, सेकंड, थर्ड असं 10 सेमिस्टर होतील. तर साधारण ऑन एन ॲव्हरेज इथलं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर 50,000च्या आसपास पर सेमिस्टर फीस आहे. म्हणजे मोटामोटी 10 सेमिस्टरला 5 लाख रुपये आपल्याला लागू शकतात. या 5 वर्षात हॉस्टेलचे ॲडिशनल चार्जेस समजा किमान 1 लाख रुपये विथ मेस पकडा, ते 5 लाख, हे 5 लाख, असं 10 लाख रुपयात आपला ड्युअल डिग्री कोर्स जो BSMS कोर्स आहे तो आपला पूर्ण होऊ शकतो. परंतु पहिल्या वर्षी काही ठिकाणी ही फीस कमी असू शकते. 31-32 हजार रुपये पण काही ठिकाणी असू शकते. पण मोठामोठी ॲव्हरेज फीस जर आपण गृहीत धरली तर 50,000 रुपये आपल्याला प्रतिवर्ष ही आयसरला ट्युशन फीस म्हणून लागू शकते. अर्थात हे जे मी तुम्हाला सांगतोय तर हे मोहालीच्या संदर्भात सांगतोय. पुणे असेल किंवा इतर जे आयसर इन्स्टिट्यूट आहेत तिथं कदाचित त्याच्यामध्ये थोडंफार व्हेरिएशन येऊ शकतं. आणि त्यानंतर शेवटचा प्रश्न पण अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. नीट पेपर सॉल्व करताना कोणता पेपर अगोदर सोडवावा? खूपच जबरदस्त प्रश्न आहे. आता यासाठी आपण शेवटच्या टप्प्यात नीटची तयारी कशी करावी तो एक व्हिडिओ पोस्ट केलेला होता. तर हा पण एक जेन्युइन प्रश्न आहे. खूप सोपा विषय आहे हा. जे विद्यार्थी आता गेले वर्षभरापासून रिपीट करतात किंवा 11-12 करून फ्रेश अटेम्प्ट देणार आहेत नीटचा, तर या सगळ्या मुलांनी नीटचा पेपर सॉल्व करताना आपल्याला जो पेपर एकदम हँड आहे की ज्याच्या बाबतीत आपल्याला शाश्वती आहे की आपण हा व्यवस्थित सॉल्व करू शकतो, कुठेही आपल्याला जास्त वेळ त्याच्यात वेस्ट होणार नाही आणि अगदी कमी वेळात हा पूर्ण पेपर आपण अटेंड करू शकतो, असं ज्या सब्जेक्टच्या बाबतीत कॉन्फिडन्स आहे तर त्याला आपण पहिले सुरुवात केली पाहिजे. विशेषतः जे मुलं नीटची तयारी करतात त्यांचं बायो खूप हँड असतं. म्हणजे बॉटनी झुलॉजी 360 मार्क्स 90 क्वेश्चन्स. तर त्या केसमध्ये आपण बायोपासून सुरुवात केलेली केव्हाही चांगली. बायोनंतर मुलांचा जास्त हँड असतो सब्जेक्ट तो म्हणजे केमिस्ट्री. मग सेकंड प्राधान्य आपण केमिस्ट्रीला दिलं पाहिजे आणि शेवटी मात्र आपण मग फिजिक्सला ठेवलं पाहिजे. बऱ्याचदा काय होतं की काही मुलं जी सिक्वेन्स दिलेली त्याप्रमाणे सुरुवात करतात. बऱ्याचदा फिजिक्स सुरुवातीला असेल तर फिजिक्सला सुरुवातीलाच जर त्यांनी अटेम्प्ट करायला सुरुवात केली, जर फिजिक्समध्ये जर त्यांचे काही प्रश्न आडले किंवा त्याला सॉल्व नाही करता आले तर ओव्हरऑल पुढच्या पेपरवर सुद्धा परिणाम होतो. त्यामुळे जो पेपर आपल्याला माहिती की बायो माझं खूप छान आहे, मी छान पद्धतीनं सॉल्व करू शकतो, 90 क्वेश्चन मी एका तासात अटेम्प्ट करू शकतो, तर पहिला प्रयत्न आपला हा असावा की आपण बायोला सुरुवात करावी, नंतर केमिस्ट्री, नंतर फिजिक्स. पण 100% सगळ्यांना हे लागू आहे का? तर नाही. काही मुलं असे खतरनाक आहेत त्यांचं फिजिक्स खूप हँड आहे. ते म्हणजे फिजिक्सचा पेपरसुद्धा 40 मिनटात 35 मिनटात सॉल्व करणारी मुलं आहेत. मग डिपेंड करतं. काही केसेसमध्ये ज्यांचं जो सब्जेक्ट हँड आहे त्याला पहिले प्राधान्य दिलं पाहिजे. परंतु नॉर्मली बायोचा पेपर थेरॉटिकल पेपर आहे. म्हणजे
थेअरी ज्यांची चांगली झाली आहे, न्यूमेरिकल्सची ज्यांची चांगली प्रॅक्टिस झाली आहे, ज्यांचं प्रॅक्टिस चांगली झाली आहे, सराव पेपर ज्यांनी चांगले सोडवलेत, तर त्या केसमध्ये बायोला मुलं 1 तासात सॉल्व करतात आणि नंतरच्या 2 तासामध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्रीला पुरेसा वेळ मिळतो, म्हणून मोस्टली सगळे बायोला प्राधान्य देतात. अर्थात हा चॉईस जो आहे तो तुमचा सब्जेक्ट कोणता आहे त्याच्यावर आहे. परंतु जर बायो आपण सॉल्व केलं तर 50% तुमचं काम संपतं आणि नंतरच्या 50%ला तुम्हाला शांततेत वेळ देता येतो. म्हणून माझा वैयक्तिक जर मत विचाराल तर मी सांगेल की आपण बायोपासून सुरुवात केली पाहिजे, परंतु केस टू केस विद्यार्थ्यापासून विद्यार्थ्यापर्यंत हे विषय बदलू शकतो. आपला जो सब्जेक्ट हँड आहे त्यापासून आपण सुरुवात करावी. त्यानंतरचा पेपर त्यापेक्षा जो म्हणजे सेकंड ज्याला प्रेफरन्स आपण दिला पाहिजे तो घ्यावा आणि जो टफ वाटतो तुम्हाला सब्जेक्ट तो शेवटी ठेवावा. परंतु बायो शेवटी ठेवणं तेवढंसं सोयीचं नसतं असं माझं मत आहे. बाकी आपण आपल्या लेवलला हे विषय ठरवू शकता. सो एक महत्त्वाचा विषय विद्यार्थी व पालकांच्या मनामधील प्रश्नांचे निरसन या संदर्भाने हा व्हिडिओ क्रमांक 3 आपल्याला मी शेअर केला. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. आपले अजून काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपल्याला हे महत्त्वाचे विषय त्याची योग्य उत्तरं आपल्यापर्यंत पोहोचवले जातीलच. याशिवाय कुणालाही आमचे ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटची काउन्सिलिंग जॉईन करायची असल्यास आमचे नंबर आमचा ॲड्रेस या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्यासाठी देतोय. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.